तर तुम्हाला माहिती का आपल्या सह्याद्रीमध्ये कशी वनस्पती आढळते? जर चुकून तुम्ही त्याचं एखादं पान किंवा छोटीशी काडी जरी खाल्ली ना तरी तुमचे सगळे दात पडून जातील. तर नमस्कार मंडळी, मी वाटसरू आणि आज मी चाललोय जुन्नर टुरिझम हेल्प डेस्कने अरेंज केलेल्या जुन्नर दुर्गोत्सव म्हणजेच दुर्गवाचनाच्या मोहिमेसाठी निमगिरी किल्ल्यावर. सकाळी हेल्मेट सोबत ग्लोव्ज आणि टोपी घेतली आणि गाडी काढली. तासभरातच गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. गाडी एका घरामध्ये सेफ लावली आणि ट्रेक सुरू केला. मला तिथं पोहोचायला थोडासा उशीरच झाला होता बरं का, म्हणून लवकर जाऊन ग्रुपला गाठलं. ग्रुपची कमान सांभाळत गाईडने सगळ्यांना माहिती सांगायचं काम सुरू केलं. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वीरगळी, स्मृतिशिळा, सतीशिळा त्यांच्यामधला नेमका फरक, मारुतीरायची मूर्ती, काळूबाईचं मंदिर, गडावर घेऊन जाणाऱ्या कातळकोरीव पायऱ्या, मुख्य दरवाजाचे अवशेष आणि तिथेच असणारी आणि स्वतःचं वेगळेपण जपणारी देवडी, गडावरील लेण्या, पाण्याच्या टाक्या, गजलक्ष्मी आणि महादेवाचं देऊळ, त्या सगळ्याचं ऐतिहासिक महत्व, सोबतच गडाचं भौगोलिक स्थान, माथ्यावरून दिसणारे परिसरातील किल्ले, तेथील जैवविविधता याची सखोल माहिती सांगितली. आणि तेव्हाच मला कळलं की दातपडी म्हणजेच रामेटा नावाच्या वनस्पतीचा आपण एक पान जरी खाल्लं ना तरी आपले सगळे दात पडतात. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही सह्याद्रीमध्ये भटकंती करायला जाल ना तेव्हा या गोष्टीची काळजी नक्की घ्या आणि ही व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा जो सारखा सह्याद्रीमध्ये भटकायला जात असतो. सोबतच तुम्हालाही दुर्गवाचनाच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर जुन्नर टुरिझम हेल्प डेस्क यांना कॉन्टॅक्ट करा.